या व्हिडिओमध्ये आज आपण काय पाहणार आहोत? प्रसंग लेखन नंबर 4. प्रसंग लेखन नंबर 4 चा विषय काय बघा, आठवणीतील हिवाळा. या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. आठवणीतील हिवाळा सांगायचा आणि एवढे मुद्दे सांगायचे. काय पहिला मुद्दा, घरातील सुरक्षित आठवण. घराच्या मध्ये कसं होतं, सुरक्षित वाटायचं. रस्त्यावर राहणाऱ्यांची दैना. दैना म्हणजे खराब हालत. जेव्हा जे उन्हाळ्यात हिवाळ्यात लोक, थंडी खूप पडते आणि जे रस्त्यावर झोपतात ना, ज्यांना घरं नसतात, भिकारी ते लोक, तर ते मरून जातात बऱ्याचदा थंडीच्या लाटामध्ये. एवढी थंडी असते. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणणे. बरेच त्याच्यात लहान लहान लेकरही असतात ज्यांना घरं नसतात ना, ते टेंट वगैरे करून राहतात, तर त्यांना विचारांना शाळेतही जात नाहीत ते. तर आम्ही त्यांना काय सांगायचं की आम्ही त्यांना शाळेमध्ये आणलं म्हणायचं. नंतर काय सांगायचं, शाळाबाह्य मुलांची आम्ही काळजी घेतली म्हणून सांगायचं. आणि नंतर काय झालं सांगायचं, या घटनेचा स्वतःवर झालेला परिणाम सांगायचा, की त्याचा काय परिणाम झाला, तुम्ही कसे चांगले झाले स्वतःच्या आयुष्यात, ते सगळं सांगायचं. तर हे झाला प्रश्न. आता बघा उत्तर. उत्तरला पहिल्यांदा हेडलाईन द्यायची. हेडलाईन दिल्या दिल्या तिथं मार्क भेटते अर्धा तुम्हाला. हेडलाईन काय दिली आहे सांगा, हेडलाईन काय दिली वाचा. चला आता माझ्या मागे मागे वाचा. नागपूर म्हटले की थंडीच्या दिवसात कडाक्याची थंडी. नागपूर म्हटले की काय म्हणता येते, की नागपूरमध्ये खूप थंडी पडते असं सांगायला येते. आणि उन्हाळ्यात प्रचंड उकाडा. या दोन्ही ऋतूंमध्ये हवामानाशी जुळून घेताना आमची अगदी तारांबळ उडते. तारांबळ उडते म्हणजे परेशानी होते, की हिवाळ्यामध्ये खूप हिवाळा, थंडी खूप जास्त आहे, आणि उन्हाळ्यात काय गरमी खूप जास्त आहे. तर नागपूरमध्ये काय होते, हिवाळ्यातही खूप प्रॉब्लेम होते आणि उन्हाळ्यातही खूप प्रॉब्लेम होते. चला आता पुढे बघा. या वर्षीचा हिवाळा माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरला. या वर्षीचा हिवाळा जरा वेगळा ठरला म्हणे. बघूत काय झालं. नेहमीप्रमाणे आज सकाळी स्वेटर, कानटोपी, बूट मोजे असा जामानिमा करून मी सकाळी शाळेत निघालो. नेहमीप्रमाणे म्हणजे रोजच्या प्रमाणे. हे विचार बघा, शाळेत जाताना काय थंडी असल्यामुळे स्वेटर घालते, कानाला कानटोपी घालते, पायात मोजे म्हणजे सॉक्स घालते, बूट म्हणजे त्याच्यावर बूट घालते. एवढ्या सगळ्याला काय म्हटले त्यानं, त्याचा खटाटोपला या काय म्हटले, जामानिमा. काय म्हटले, जामानिमा. एवढं घालून निघालं विचार. मग काय झालं बघू. बरं चला, पहिला पॅसेज कोण वाचते या नागपूर पासून उडते पर्यंत. येस नेहल वाच. तिच्या मागे वाचा. नागपूर म्हटले की थंडीच्या दिवसात कडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यात प्रचंड उकाडा. या दोन्ही ऋतूमध्ये हवामानाशी जुळवून घेताना आमची अगदी तारांबळ उडते. या वर्षीचा हिवाळा माझ्यासाठी वेगळा अनुभव देणारा ठरला. नेहमीप्रमाणे आज सकाळी स्वेटर, कानटोपी, बूट मोजे असा जामानिमा करून मी सकाळी शाळेत निघाले. चला पुढचं वाचतो मी, पुढचं सांगतो. तर या दोन पॅसेजमध्ये पहिल्या पॅसेजमध्ये काय सांगितलं, की नागपूरला बाबा खूप थंडी असते आणि गरमीमध्ये कशी खूप गरमी असते. आणि आता थंडी होती, तर मी जे लिहिणार आहे त्यांना सगळं बूट मोजे, स्वेटर, कानटोपी घालून
सकाळी सकाळी शाळेमध्ये निघालं. मग काय होते बघू जरा शाळेत जाताना. शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काही मुलामुलींच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आता हे शाळेत जाऊ लागलं तर रस्त्यात त्याला कडेला रस्त्याच्या कडेला काय आला, मुलामुलींचा आवाज ऐकू आला. मग काय केलं बघू त्यानं. दगडफोडीचे काम करणाऱ्या वस्तीवरची मुले थंडीने कुडकुडत होती आणि रडतही होती. खरे तर सगळी वस्ती गारठली होती. जुन्या काळात ते रोड वगैरे बनताना ते गिट्टी फोडावं लागायची, गिट्टी. आणि ते गिट्टी फोडायला ते लोक यायचे. तर मग ते लोक विचारे तिथंच रस्त्याच्या कडाला टेंट बांधून रात्री तिथंच राहायचे रस्त्याच्या कडाला आणि दिवसभर गिट्टी फोडायचे. तर ते लोक आले तर त्यांचे लेकरं पण येतात. आता बघा आपल्याकडे ते ऊस तोडायला ते लोक येतात माहिती की नाही तुम्हाला. शेतातच राहतात ते. आणि हिवाळ्यात किती थंडी वाजते. तर विचारा त्यांना खूप थंडी वाजते विचारा लोकांना. तर मग यांना असेच लोक बघितले जे रस्त्याच्या कडेला राहतात, ज्यांना घर नाहीये. कोणते लोक आहेत ते? दगडफोडीचे काम करणारे लोक आहेत. वस्ती म्हणजे तेच असा टेंट वगैरे करून राहतात. ते बघितले की नाही तुम्ही, ते बकऱ्या ते घेऊन येतात, मेंढ्या घेऊन येतात लोक. ते पण टेंट करून राहतात. उंट वगैरे असतात त्यांच्याकडं, ते पण टेंट करून राहतात. तर टेंटमध्ये काय तेवढी गरमी नसते, काय नसते, त्यांना थंडी खूप असते हिवाळ्यामध्ये. चला हे कोण वाचते पॅसेज? ये बेटा ये. शाळेजवळ रस्त्याच्या कडेला काही मुलामुलींची रडण्याचा आवाज ऐकू आला. दगडफोडीचे काम करणाऱ्या वस्तीवरची मुले थंडीने कुडकुडत होती आणि रडतही होती. खरे तर सगळी वस्ती गारठली होती. चला पुढचा वाचतो आता. तर आतापर्यंत काय झालं स्टोरीमध्ये, त्यांना काय सांगितलं, ते नागपूरचं आहे. नागपूरमध्ये थंडीमध्ये खूप थंडी असते आणि उन्हाळ्यात खूप काय असते, गरमी असते. दुसऱ्यांदा काय सांगितलं की सकाळी सकाळी हे विचार स्वेटर कानटोपी मोजे फिजे घालून निघालं कोणाला, शाळेला. आता काय कळालं आपल्याला की याला शाळेला जात असताना काय भेटले, काय आवाज ऐकू आला, रडणाऱ्या मुलांचा ऐकू आला आवाज. पुढे बघा. शाळेत गेल्यावर मुख्याध्यापकांना ही घटना सांगितली. म्हणजे शाळेत गेल्यावर त्यानं मुख्याध्यापकाला म्हणजे प्रिन्सिपलला सांगितलं की तिथं रस्त्याच्या कडेला मी येताना लेकरं खूप रडू लागले, त्यांना थंडी खूप वाजू लागली. त्यांनी मुलांना शाळेत आणायला सांगितले. भस्सेबाईंच्या बरोबर, म्हणजे मॅडमचं नाव भस्से आहे. आम्ही घटनास्थळी म्हणजे कुठं, वस्तीवर गेलो. कोणत्या लोकांच्या वस्तीवर? दगडफोडीचं काम करणाऱ्या लोकांच्या वस्तीवर गेले. त्या मुलांच्या आई वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल विनंती केली. मुलांना शाळेत पाठवले तर काम कोण करणार असे म्हणून मुलांना शाळेत पाठवायला नकार दिला. त्यांनी बघा शाळेत पाठवलं तर ते कारण लेकर ऐकून काम करून घेतात, लहान लहान 5वी 6वीच्या लेकर ऐकून. तर ते म्हटले की शाळेत जर गेले तर काम कोण करणार इथं, म्हणून शाळेत त्या लेकरांना पाठवलं नाही त्यांच्या मायबापानेच. आधीच्या काळात असे लोक शाळेत पाठवायचे नाही. आता आजकाल बघा बरं, तुमचे मायबाप तुम्हाला शाळेत पाठवायचे की नाही, शिकवायचे, तर तुम्ही नशीबवान आहे. कोण वाचते? शाळेत पासून इथपर्यंत नकार दिलापर्यंत. हा श्रीतेज. शाळेत गेल्यावर
मुख्याध्यापकांना ही घटना सांगितली. त्यांनी मुलांना शाळेत आणायला सांगितले. भसेबाईंच्या बरोबर आम्ही घटनास्थळी वस्तीवर गेलो. त्या मुलांच्या आई वडिलांना मुलांना शाळेत पाठवण्याबद्दल विनंती केली. मुलांना शाळेत पाठवले तर काम कोण करणार असे म्हणून मुलांना शाळेत पाठवायला नकार दिली. शेवटी खाऊ कपडे देतो असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठवले. मग आधी तर पाठवणच झालते, पण मग त्यांनी काय म्हटले, आम्ही खाऊ देतो, म्हणजे खायला पण देतो आणि कपडे पण देतो. मग असं सांगितल्यावर लेकरांना शाळेत पाठवलं. अस्ताव्यस्त केस, मळलेले व फाटके कपडे, थंडीमुळे फुटलेले गाल ओठ, अंगाला येणारी दुर्गंधी, अशा अवस्थेत त्या मुलांना शाळेत आणले. पुढे त्यांना अंघोळ, जेवण, कपडे, बूट मोजे देण्यात आले. वस्तू घेताना ही मुले ओढून खेचून घेत होती. त्यातल्या एका मुलीने माझ्या अंगातील स्वेटर खेचला. मी थोडीशी घाबरले. तिने स्वेटर अधिक घट्ट पकडला. ती मुलगी म्हणाली, रातच्याला लई थंडी लागते, म्या नाही देणार. बाईंनी तिला एक स्वेटर दिला. तिचा चेहरा खुलला. तर बघा आता, तर शेवटी त्यांना खाऊ कपडे देतो म्हणून घरच्यांना पाठवायला लावलं. मग ते लेकरं आले तेव्हा कशी होती बघा, त्यांचे कपडे केस असे अस्ताव्यस्त कसे होते, कपडे मळालेले फाटके होते. आणि थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे का, ओठ ते गाल असे फाटतात, तर उल्ले उल्ले म्हणतात त्याला. आणि अंगाला त्यांनी आंघोळ केली नव्हती म्हणून खूप वास येऊ लागला. अशा अवस्थेत ते पोरं शाळेत आणले. आणल्यावर त्यांना काय केलं, पहिल्यांदा आंघोळ घातली, मग त्यांना जेवण खाऊ घातलं, कपडे दिले, बूट मोजे दिले. मग कपडे आणि हे सगळं सामान घेताना ते लेकरं ओढाओढी करायले, मला पाहिजे मला पाहिजे म्हणून. त्याच्यातल्या एका पोरीनं, ही आपली जी लिहिणारी आहे, तिचं काय ओढलं, तिचं स्वेटर ओढलं आणि देत नाही म्हणली. का? कारण ती काय म्हटली, रातच्याला म्हणजे रात्री मला खूप थंडी वाजते, मी देत नाही म्हटली. मग बाईंनी म्हणजे तिच्या मॅडमनी एक स्वेटर तिला दिला, त्या पोरीला. तिचा चेहरा मग खुलला. मग ती खुश झाली. चला आता हे कोण वाचते पूर्ण पॅसेज? शुभ्रा ये बेटा. शेवटी खाऊ कपडे देतो असे सांगितल्यावर मुलांना शाळेत पाठवले. अस्ताव्यस्त केस, मळलेले व फाटके कपडे, थंडीमुळे फुटलेले
गाल ओठ अंगाला येणारी दुर्गंधी अशा अवस्थेत त्या मुलांना शाळेत आणले. पुढे त्यांना आंघोळ, जेवण, कपडे, बूट मोजे देण्यात आले. वस्तू घेताना ही मुले ओढून खेचून घेत होती. त्यातल्या एका मुलीने माझ्या अंगातील स्वेटर खेचला. मी थोडीशी घाबरले. तिने स्वेटर अधिक घट्ट पकडला. ती मुलगी म्हणाली, रातच्याला लई थंडी लागते, म्या नाही देणार. बाईंनी तिला एक स्वेटर दिला. तिचा चेहरा खुलला. चला आता पुढचा शेवटचा पॅसेज यायला आता बघा. खरेच थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यांमुळे मी सहन करू शकत होते. पण गार वारा, बोचरी हाडे गोठवणारी थंडी, म्हणजे खूप थंडीला असं म्हणतात, बोचरी थंडी म्हणतात, म्हणजे एकदम हाडापर्यंत दुखायले कडकड कडकड कडकड. ही मुले कशी सहन करत असतील? बाईंनी सर्व मुलांना देणगीदारांमार्फत स्वेटर दिले. सर्व मुले आनंदाने शाळेत बसली. ज्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो, पर्यटनाला म्हणजे फिरायला, गरमागरम खाद्यपदार्थावर ताव मारतो, तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल असे मला वाटते. हे देणगीदारांमार्फत म्हणजे काय, काही काही चांगले लोक असतात बिचारे, ते देणगी देतात म्हणजे दान देतात. ते तुम्हाला माहिती आहे का, एकदा तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये बापूजी सगळ्यांना हिवाळ्यामध्ये हे वाटतात, पांघरण वाटायला जातात, माहिती की तुम्हाला? बापूजी त्या गरीब लोकांना पांघरण वाटायला जातात, माहिती की नाही तुम्हाला? तसे लोक चांगले श्रीमंत लोक काही चांगले असतात जे देतात गरीब लोकांना स्वेटर पांघरण हिवाळ्यामध्ये. तर आता हे शेवटचा पॅसेज कोण वाचतं? मुकुंदी. खरे थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यामुळे मी सहज करू शकत होते. पण गार वारा, बोचरी होडे गोठवणारी थंडी ही मुले कशी सहन करीत असतील? बाईंनी सर्व मुलांना देणगीदारांमार्फत स्वेटर दिले. सर्व मुले आनंदाने शाळेत बसली. ज्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो, गरम खाद्यपदार्थ ताव मारतो,
तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल असे मला वाटते. चला शेवटचा पॅसेज अजून कोण वाचून दाखवते चांगलं? हा शिवम इकडे. खरेच थंडीमुळे पासून खरेच थंडीमुळे होणारा त्रास उबदार कपड्यांमुळे मी सहन करू शकत होते, पण गार वारा, बोचरी, हाडे गोठवणारी थंडी ही मुले कशी सहन करीत असतील? बाईंनी सर्व मुलांना देणगीदारामार्फत स्वेटर दिले. सर्व मुले आनंदाने शाळेत बसली. त्या थंडीत आम्ही पर्यटनाला जातो. गरमागरम खाद्यपदार्थावर ताव मारतो. तीच थंडी या उघड्यावरील लोकांना मात्र कशी वाटत असेल असे मला वाटते.